मौजे सासकल येथील मागासवर्गीय बांधवांच्या स्मशानभूमीसाठी रस्ता नसल्याने खूप गैरसोय होत असून यासंबंधी तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते। यात तातडीने रस्ता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष स्मशानभूमीची पाहणी केली। त्यांनी सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थ स्मशानभूमी विकास कार्यक्रम अंतर्गत तातडीने रस्ता करण्याचे आश्वासन दिले। या स्मशानभूमीसाठी रस्ता, पाण्याचे नळ कनेक्शन, सिमेंटची पाण्याची टाकी तातडीने बसवण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। त्याबद्दल सासकल जन आंदोलन समितीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाचे विशेष आभार मानण्यात येत आहेत। वास्तविक पाहता सामान्य माणसाच्या गरजा, या गरजांमध्ये स्मशानभूमी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जी अत्यावश्यक आहे। त्या दृष्टीने या स्मशानभूमीचा परिसर याची पाहणी करण्यासाठी यावेळी सासकल ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री नितीन धनाजी घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य श्री मोहनराव नामदेव मुळीक, विकास लक्ष्मण मुळीक यांनी ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास ग्रामपंचायत सक्षम असून विकास कामात कुचराई होणार नाही असे आश्वासन दिले। यावेळी विरोधी पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य श्री हनुमंत गंगाराम मुळीक, ग्रामसेवक अंगराज खशाबा जाधव, ग्रामस्थ जन आंदोलन समितीचे सल्लागार श्री भानुदास दिनकर घोरपडे, उपाध्यक्ष श्री विनायक मदने, सर्जेराव शंकर मुळीक, सामाजिक कार्यकर्ते दिनेश दत्तात्रय मुळीक, दिगंबर नामदेव चांगण हे उपस्थित होते। यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने आपली शेतजमीन असल्याचे सांगून रस्ता ओढ्याच्या मधोमध तयार करण्याविषयी सुचवले, पण सदर रस्त्याची पिढ्यानपिढ्या वहिवाट असून हाच रस्ता कायम वापरला जात असून शेतकऱ्यांनी सासकल ते भाडळी खुर्द जाणाऱ्या रस्त्यालगत गटार मुजवून शेत रस्त्यापर्यंत आणले असून विहिरी रस्त्यालगत खोदली असून त्यांनीच अतिक्रमण केले असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे आहे त्या ठिकाणीच रस्ता करण्यात येईल असे आश्वासन ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेले आहे। त्याबद्दल सासकल जन आंदोलन समितीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत व प्रशासनाचे विशेष आभार मानण्यात येत आहेत। वास्तविक पाहता हा लढा गावच्या विकासाचा आहे आणि त्या दृष्टीने जन आंदोलन समिती मूलभूत गरजांसाठी एक तीव्र आंदोलन उभं करत आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, विरोधी पक्षाचे लोक असतील आणि सासकल जन आंदोलन समितीचे लोक असतील तर एकत्र येऊन विकास कामं मार्गी लावण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। तरी प्रशासनानं वेळीच या प्रश्नावर गांभीर्यानं लक्ष दिलं आणि तातडीनं करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाचे विशेष आभार मानलेले आहेत आणि त्या दृष्टीने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल असे ग्रामपंचायतच्या वतीने आश्वासन देण्यात आलेले आहे। आपल्याला या चित्रफितीच्या माध्यमातून दिसून येत असेल की अशा पद्धतीने या स्मशानभूमीसाठी जाण्यासाठी रस्त्याची अत्यंत गरज असून बघा या चित्रफितीमध्ये आपल्याला दिसून येईल की सासकलपासून भाडळी खुर्द जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यालगत गटारं होती आणि ती गटारं बुजवून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बरोबर रस्त्यालगत आणल्यामुळं या ठिकाणी त्याही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचं आपल्या लक्षात येतं। परंतु हा प्रश्न अतिशय गांभीर्यानं ग्रामपंचायतीनं घेतला, तातडीनं परिसराची पाहणी केली आणि या ठिकाणी पाण्याचं नळचं कनेक्शन असेल, लाईटची सुविधा असेल, रस्त्याचा प्रश्न असेल ते सोडवण्याविषयी ग्रामस्थांना आश्वस्त केलं आणि त्या निमित्तानं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थांच्या वतीनं मागासवर्गीय बांधवांच्या वतीनं मानण्यात येत आहे। त्यांनी अशाच पद्धतीनं कामं करावेत यासाठी पुढील कामास त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत। तरी हा प्रश्न लवकरात लवकर